झाडाला घेर, मी वर चढतो. अरे यार, ते बघा, आपण त्या कॅटला वाचवायला हवं. पण ती वाचवा वाचवा असं कुठे ओरडतीये रे? अरे कधी कधी घाबरल्यावर आवाज फुटत नाही, कळलं काय? आज ही वाजता कामा नाही. गुड कॅच. आता हिला सोडून द्या, नाहीतर आम्ही तुमचे हे पाय स्टंप समजून तोडून टाकू. नाही सोडू शकत सर, आम्हाला नोकरीवरून काढून टाकतील. अरे भावा, हात पायच राहिले नाहीत तर तुला कोणी नोकरीवर ठेवणार नाही, कळलं काय? प्लीज मला या गुंडांच्या तावडीतून सोडवा. ऐकलंस? वाचवायला सांगितलं, आता वाचवावंच लागेल. ए, चला पळा इथून. पळाल तर तुम्ही दोघे. आता तुम्ही ठरवा, असेच पळणार आहात की धुलाई झाल्यावर पळणार आहात. यांना मी बघून घेतो, तू टॉलीला पकड. ट्रॉली पकडण्यासाठी तर मॉल मध्ये जावं लागेल ना. ट्रॉली नाही डॉली. माझं नाव डॉली आहे. हे माझं अपहरण करतायत मित्रांनो. अरे यार, मित्र म्हणाली, आता तर वाचवावंच लागेल. कॅच पकडायला खूप आवडतं ना. आता हे घे कॅच कर. स्टॉप इट. सोडा यांना. मालक बघा ना, डॉलीने आमची काय अवस्था करून टाकली आहे मालक. मालक, अरे बनी, खरा विलन तर हाय. हो मित्रांनो, या दुष्ट माणसानेच या गुंडांना माझ्या मागे सोडलंय. अरे थांबा थांबा, हे माझे बाबा आहेत. हनी थांब, ही म्हणते की हे तिचे बाबा आहेत. काय? अरे नाही, आता तर म्हणत होती ना की यांनीच गुंड मागे सोडलेत. अरे गाढव आहेस का? हो. हो सुद्धा म्हणतोय. हा, मग यात हसायला काय झालं? तुम्हीच तर म्हणता ना की मी गाढव आहे. किती क्यूट आहेस. पण तू मुळीच नाहीयेस. हा काय प्रकार आहे? अरे बेबी, स्वतःच्याच गार्ड्सला मारायला लावलं. गार्ड्स? हो, हे माझे बॉडीगार्ड्स आहेत. 24 तास नुसते माझ्या अवतीभोवती फिरत असतात. हे मला मुळीच आवडत नाही. बाळा, हे तुझ्या सुरक्षेसाठी आहेत. माझ्या बिझनेसमुळे माझे खूप शत्रू आहेत. कोणीही कधीही तुला किडनॅप करू शकतं बेबी. आय नो, पण मला सुद्धा नॉर्मल मुलांसारखं फिरावंसं वाटतं ना. अरे बेबी, तुझ्या बोर्डिंग स्कूल मध्ये तर तू नॉर्मल मुलांसारखीच राहतेस ना. एनिवे, आय एम डॉली. आम्ही हनी बनी, जोरदार आणि पोपट, आम्ही जवळच्याच गल्लीत राहतो. पुढच्या वेळी पळेल तेव्हा तुम्हाला नक्की भेटेन मित्रांनो. बाय. खूप धाडसी आहेत हे सगळे. कधीपर्यंत वाचवशील तुझ्या मुलीला? थाली किडनॅप करूनच राहील. डॉली भाई, आज सुद्धा गार्ड्स आणि या पोरांमुळे आपण डॉलीला पकडू नाही शकलो. डोंगा सर खूप नाराज होतील. डोंगा सर रागवू नका. डोंगा वरपर्यंत भरला आहे. किती वेळा एका मांजरीला किडनॅप करण्यात फेल होणार आहे. सर, यावेळी कुत्रा ट्राय करूया. आता कुत्रा काय आहे? अरे सर, तो 4 पाय असलेला, ज्याची शेपूट असते आणि जो भुंकतो. डोंगाला माहित आहे कुत्रा कसा असतो. पण ती मांजर अब्जाधीश बापाची मुलगी आहे. असा कुत्रा आहे ज्याचा बाप अब्जाधीश आहे.
अशा कोणत्या कुत्र्याला मी तरी ओळखत नाही. मी तर फॉर अ चेंज कुत्रा पकडूया म्हणत होतो. त्याला पकडू शकलो तर कमीत कमी पोरांचा आत्मविश्वास तरी वाढेल. ढोंगाने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस उघडलेत का? येस सर. नो सर, नो सर. काहीतरी करा, डोंगा वरपर्यंत भरलेला आहे. अच्छा, मग रडून घ्या ना सर, मन हलकं होईल तुमचं. तुमच्यासारखी माणसं असली की रडायची पाळी येणारच. तुमच्याकडून काही होणार नाही. ढोंगाकडे एक प्लान आहे. पण आजवरचे सगळे प्लॅन सुद्धा तुमचेच होते सर. ते सगळे तुमच्यामुळेच फेल झालेले आहेत. यावेळी डोंगा स्वतः किडनॅपिंग करेन आणि 100 कोटीची खंडणी मागेन. प्लॅन काय आहे सर? एक प्रायव्हेट जेट, एक आयलँड, एक यॉट आणि एक मोठा बंगला. फ्युचर प्लॅन नाही, आय मीन किडनॅपिंगचा काय प्लॅन आहे? डॉलीला बोर्डिंग स्कूल मधून किडनॅप करूया. तिथे बॉडीगार्ड्स नसतात. काय गेट बाहेर तर गार्ड्स असतात ना. ढोंगा गेट मधून बाहेर पडणारच नाही. वा 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 वा, ब्रिलियंट सर, ब्रिलियंट. आपण हेलिकॉप्टर उडून पळून जाऊ. वा 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 वा. तुझ्या खानदानात तरी कोणी हेलिकॉप्टर मध्ये बसलाय? ड्रेनेज सिस्टम, आपण गटारातून बाहेर पडूया. बस पळायचा प्लॅन तर ठीक आहे, पण शाळेत कसे घुसाल? तो बॉक्स उघड. सर्वांना 7 दिवसांसाठी सस्पेंड करेन आणि कोणाला जेवण सुद्धा नाही मिळणार आणि संपूर्ण हॉस्टेलची साफसफाई करून घेईन. सोडा सोडा मला. चुप चुप राहा. तू इथे वॉर्डन नाहीयेस. मग कोण आहे वॉर्डन? डॉलीच्या हॉस्टेलची नवीन वॉर्डन. आता ही इथे राहणार आणि वॉर्डन बनून मी जाणार. अबे, मी तिथे जाऊन हॉस्टेलमध्ये योग्य संधी बघून कॉल करेन. सर्वांनी वेळेवर पोहोचा. एकही चूक होता कामा नये. लक्षात ठेवा, डोंगा वरपर्यंत भरलेला आहे. काय कमालीची डॉली, किती मस्तीखोर आहे. हो ना, स्वतःच्याच गार्ड्सची धुलाई केली. किती श्रीमंत आहे, कळलं काय? पण काय फायदा? ना नॉर्मल मुलांसारखी फिरू शकते, ना पाणीपुरी खाऊ शकते. माझी इच्छा आहे माझ्या मुलीने सुद्धा पाणीपुरी खावी, म्हणूनच मी इथे आलोय. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय. आम्ही पाणीपुरी नाही काही विकत. तुम्ही त्या समोरच्या पाणीपुरीवाल्याकडे जा. यांना म्हणायचंय डॉलीला सुद्धा नॉर्मल आयुष्य जगायचं आहे. हो, आणि म्हणूनच मी तुमच्याकडे मदत मागायला आलो आहे. ओके, आम्ही डॉलीला पाणीपुरी खायला घेऊन जाऊ काय? हे, पाणीपुरी खिलवायची नाहीये, तिचे बॉडीगार्ड्स बनायचंय. पण सर, तिला बॉडीगार्ड्स मुळीच आवडत नाही. हो ना, आजच डॉलीशी मैत्री झालीये. आजच तोडणार वाटतं. डॉली खूपच गोड आहे, पण मस्तीखोर सुद्धा आहे. ती परत पळून जाईन. मी सकाळी सांगितलं नाही, पण डॉलीच्या जीवाला धोका आहे. धोका? कोणीतरी आहे ज्याने फोन करून 100 कोटींची मागणी केली आहे. नाहीतर तो डॉलीला किडनॅप करेन. कोण आहे कोण तो? माहित नाही, पोलीस तपास करत आहे. मी तुम्हाला गार्ड्सशी लढताना पाहिलं. जर तुम्ही डॉली सोबत राहिलात आणि मैत्री झाली तर ती सगळीकडे तुमच्या सोबत राहीन आणि सुरक्षित सुद्धा राहीन. आम्हाला डॉलीची मदत करायला आवडेल, पण आम्ही 24 तास तिच्या सोबत कसे राहू शकतो? अरे, मी तिच्या शाळेत आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये तुमचं ऍडमिशन करून देईन. आम्ही डॉलीचे मित्र आहोत, पण बॉईज आहोत. गर्ल्स हॉस्टेलमध्ये ऍडमिशन कशी काय होईल? त्याचं सुद्धा उत्तर आहे माझ्याकडे. मला सगळं कळलं. उद्या सकाळी जाऊया हॉस्टेलमध्ये. नवीन वॉर्डन येणार आहे. तू गप्पा बस. अशा कितीतरी वॉर्डन बघितलेत जोरात शिंकून. स्लायमी, मी ऐकलं की नवीन वॉर्डन खूपच कडक आहे. येऊ दे. स्लायमीवर कोणाचाच हुकूम चालत नाही. किती वास येतोय. ढोंगा वरपर्यंत भरलाय. असं वाटतंय झाकण घट्ट बसलंय. किती घाण वास येतोय. गटारातून वासच येणार ना. गटारातून नाही, तुमच्या अंगाला वास येतोय. तुम्ही कोण आहात आणि गटारातून का आला
जोरात शिंकून अच्छी. मी तुमची नवीन वॉर्डन आहे, गटारातून आले आहेत. म्हणजे तुम्हाला अचानक पकडू शकेन आणि मी तुम्हाला पकडले. चांगली गटार मस्ती करत आहात. मॅडम गटर मस्ती नाही, जबरदस्ती काम करतोय, जबरदस्ती. या गटारातून आल्यात ना गटर मस्ती करून. काय ना डोंगा सोबत मस्करी करू नकोस आणि सगळे माझ्या नियमांचं पालन करतील. जर कोणी नाटक केली तर डायरेक्ट हॉस्टेलच्या बाहेर. ही आहे माझ्या नियमांची यादी. सगळ्यांनी झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवायचं. एकही नियम तोडला तर तगडी तोडून टाकीन. ही साडी ज्याने कोणी बनवली आहे सापडला तर खूप धुलाई करेन. सध्या डॉलीला शोधतो. सर्वात पहिल्यांदा आधी ही साडी बदलून टाकतो.